रुचकर ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून मी गौरी स्वागत करते। तर आज मी म्हटलं काहीतरी मस्त बनवावं जेवायला। रोज तीच तीच भाजी चपाती खाऊन खूप कंटाळा येतो। तर मी येताना हे सगळं घेऊन आलेली आहे। क्रीम पीस आहे, त्यानंतर लिंबू लागणार होते मला, अमूलचं बटर आणलेलं आहे तुम्ही पाहू शकताय। तर यावरून तुम्हाला अंदाज आलाच असणार आहे की मी काय बनवतेय। मी आज बनवणार आहे पावभाजी, मस्त अशी एकदम स्पायसी तिखट अशी पावभाजी बनवणार आहे। कारण की खूप दिवस बनवली नव्हती आणि बाहेर खाल्ली 2-3 वेळा, परंतु बाहेर खाण्यात आणि आपण घरात बनवण्यात खूप फरक असतो। बाहेरची टेस्टी लागतेच, परंतु मी म्हटलं घरात छान बनवावं, नवऱ्याला देखील खुश करावं, त्याच्यामुळे म्हटलं आज आपण पावभाजी बनवूया। तर मी पावभाजी बनवणार आहे। तुम्ही पूर्ण रेसिपी मी तुमच्याशी थोडी थोडी शेअर करेल आणि मस्त आपण अशी टेस्टी पावभाजी बनवूया। तर आता लाईट गेलेली नेमकी आणि इन्व्हर्टर तर चालू आहे, त्याच्यामुळं जरा प्रकाश दिसत नसेल। पण मग मी आता इथे आपला हा जो फ्लावर आहे तो घेतलेला आहे आणि पावसाच्या दिवसांमध्ये जरा फ्लावर वगैरे तुम्ही खात असाल, कोबी वगैरे, तर स्वच्छ धुवून घ्या। तर तसा हा चांगला आहे, पाहू शकता तुम्ही, हा चांगला आहे। पण उकळून घ्या, गरम पाण्यात, मिठाच्या पाण्यात उकळून घ्या, कारण की टेस्टी खायचंय पण हेल्दी पण खाल्लं गेलं पाहिजे। तर हेल्दी खायचं असेल तर ह्या गोष्टी करा, थोडीशी मेहनत घ्या। तर इथे मी पावभाजीची सगळी तयारी केलेली आहे। बटाटे घेतलेले आहेत, त्यानंतर टोमॅटो कट करून घेतलेला आहे, शिमला मिरची कट करून घेतलेली आहे, वाटाणे, फ्लॉवर, ही सगळी तयारी केली आहे। आणि एकदा का ही तयारी केली तर पावभाजी एकदम झटकापट होते, फक्त ही तयारी करण्यासाठी थोडासा वेळ लागतो। तर मी इथे आता सर्व भाज्या कट करून घेतलेल्या आहे। फ्लॉवर देखील मिठाच्या पाण्यातून काढून घेतलेला आहे, वाटाणे, शिमला मिर्च, टोमॅटो कट करून घेतलेले आहे, बटाट्यांचे सालं काढून घेतलेले आहे कारण की त्याला खूप माती होती। त्यानंतर कुकरमध्ये पाणी टाकून आपल्याला ह्या सर्व भाज्या उकडून घ्यायच्या आहेत, कारण की मग स्मॅश करायला आपल्याला सोपं जातं। आणि पावभाजी म्हटलं तर कुणाला आवडत नाही, लहानपासून मोठ्यापर्यंत आणि अगदी वयस्कर माणसापर्यंत सर्वांना पावभाजी आवडतेच आवडते, कारण की खायला देखील सोपी असते आणि त्यानंतर बनवायला देखील खूप सोपी असते। खरं तर मुंबईची पावभाजी खूप फेमस आहे, परंतु पुण्यात देखील, त्यानंतर आमच्या इथे देखील खूप छान छान ठिकाणी खूप छान पावभाजी भेटती आणि खावतच राहावीशी वाटते। बाहेरच्या पावभाजीची टेस्ट तर आपल्याला आवडतेच, परंतु घरात बनवलं तर थोडं हेल्दी आणि टेस्टी बनवता येतं। तर मी इथे आता शिमला मिर्च आणि हे जे काही साहित्य आहे ते फोडणीसाठी काढत आहे। तर फोडणीसाठी आपल्याला इथे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिर्च कट करून घ्यायची आहे एकदम बारीक। त्यानंतर आता तुम्ही पाहू शकताय 3 शिट्ट्या घेतल्या मी आणि आपल्या भाज्या देखील एकदम मस्त उकडल्या गेलेल्या आहेत। आता ह्या भाज्या आपल्याला छान अशा स्मॅश करून घ्यायच्या आहेत, एकदम छान स्मॅश होतात। उकडलेल्या भाज्या ज्या असतात त्या एकदम छान स्मॅश होतात। आणि पावभाजीसाठी मेन साहित्य आहे ते म्हणजे अमूलचं बटर। तर आता मी कढई तापायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये मस्त असं अमूलचं बटर टाकलेलं आहे। थोडंच टाकलं कारण की आमचे घसे जरा पॅक आहेत। आणि अमूलचं बटर, त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे, ती छान आता आपल्याला परतून घ्यायची अमूलच्या बटरमध्ये। त्यानंतर फोडणीसाठी आपण जे कट केलं होतं कांदा, टोमॅटो आणि शिमला मिर्च, ते देखील या बटरमध्ये छान परतून घ्यायचं। त्यानंतर तुम्ही तेल देखील थोडं टाकू शकताय। ह्या सगळ्या भाज्या परतल्यानंतर त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे आणि आपल्याला जे सर्व काही मसाले टाकायचे आहेत, हळद, लाल तिखट आणि मेन म्हणजे पावभाजी मसाला, मग तो तुम्ही कोणताही वापरू शकता, सुहानाचा वापरा किंवा एव्हरेस्टचा, तुम्हाला जो आवडेल तो पावभाजी मसाला तुम्ही वापरू शकताय। आणि छान असं मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला। हे छान परतून घेतल्यानंतर, फोडणी परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पावभाजी मसाला ॲड करायचा आहे। आत्ताच मी पावभाजी मसाला ॲड केला त्यामध्ये। आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं। जेव्हा भाज्या परतत असतात तेव्हाच मीठ टाकलं तर भाज्या पटकन शिजल्या जातात। त्यानंतर हे चांगलं स्मॅश करून घ्यायचं आणि तुम्ही पाहताय ह्या उकडलेल्या भाज्या मी स्मॅश करून घेतलेल्या आहेत, त्या आपल्याला यामध्ये ॲड करायच्या आहेत आणि छान अशी पावभाजी मिसळून घ्यायची आहे, तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे। त्यानंतर खूप छान आणि सुंदर अशी पावभाजी रेडी होते। फूड कलर तुम्ही शक्यतो वापरू नका, त्यासाठी तुम्ही बीटाचा वापर करा। माझ्याकडे बीट नव्हतं त्यामुळे मी बीट घातलेलं नाही।
इकडे पावभाजी आपली शिजती आहे तोपर्यंत मी इकडं पाव भाजून घेतले मस्त, कारण की असे पाव खूप छान लागतात. आणि आपली पावभाजी रेडी झालेली आहे. छान कोथिंबीरने गार्निशिंग करायचं आहे आणि आपली टेस्टी अशी पावभाजी रेडी होते. कोजागिरी पौर्णिमा आज आहे, तर नक्कीच तुम्ही ही अशी पावभाजी करून बघा. खूप टेस्टी आणि हेल्दी. आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट करा. तर आता मी खातोय माझ्या बायकोने बनवलेली मस्त मस्त पावभाजी. स्मेल तर खूप सुंदर आहे. आता टेस्ट घेऊन पाहतो कशी बनवली बायकोनी पावभाजी. थोडासा कांदा पण टाकतो आणि लिंबू. शानदार, हॉटेलपेक्षाही सुंदर, भारी वरची पावभाजी, शिवाय हायजेनिक. मन तृप्त झालं. नक्की. वाव. परत बनवू का? बनवा ना, बनव. खरंच चांगली झाली. खूप छान. तर कोजागिरी आहे अशी टेस्टी पावभाजी तुम्ही देखील बनवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. कीप ब्लूमिंग, कीप शायनिंग.